नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण यामधील सीमांत उपयोगिता व किंमत यांच्यामध्ये असणारा संबंध अभ्यासणार आहोत. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा असा सिद्धांत आहे. आपण बाजारामध्ये गेल्यानंतर वस्तू खरेदी करतो. वस्तूची खरेदी झाल्यानंतर आपल्याला त्यापासून सीमांत उपयोगिता मिळते. वस्तूची खरेदी करण्यासाठी आपण किंमत दिलेली असते. यामध्ये आपण त्या वस्तूची सीमांत उपयोगिता व त्या वस्तूसाठी आपण दिलेली किंमत यामधला संबंध अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला पुढील कोष्टकाचा अभ्यास करायचा आहे. या कोष्टकामध्ये आपल्याला उपभोक्ता क्ष वस्तूचे नग खरेदी करतो असं आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. ते नग तो एकूण 6 नगांची ती खरेदी करतोय. त्या नगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. उपभोक्ता पहिल्या नगाची खरेदी केल्यानंतर त्याला मिळणारी जी सीमांत उपयोगिता असते ती सीमांत उपयोगिता 10 एवढी आहे. दुसऱ्या नगाची खरेदी केल्यानंतर मिळणारी सीमांत उपयोगिता 8 एवढी आहे. तिसऱ्या नगाचं खरेदी केल्यानंतर मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती 7 एवढी आहे. चौथ्या नगाची खरेदी झाल्यानंतर मिळणारी सीमांत उपयोगिता 5 एवढी आहे. 5व्या नगाची खरेदी केल्यानंतर मिळणारी सीमांत उपयोगिता 3 एवढी आहे. 6व्या नगाची खरेदी झाल्यानंतर मिळणारी सीमांत उपयोगिता 1 एवढी आहे. ही जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता मात्रामध्ये मोजलेली असते. तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला वस्तूच्या किमतीशी आपण सीमांत उपयोगितेची तुलना करणार आहोत. वस्तूची किंमत ही रुपयामध्ये असते म्हणून आपल्याला अगोदर या ठिकाणी जी सीमांत उपयोगिता मिळते त्या सीमांत उपयोगितेचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी एका नगाची किंमत बरोबर 10 रुपये असं गृहीत धरलेलं आहे. या रकान्यामध्ये सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशामध्ये केलेलं आपल्याला दिसते. 10 नगाची सीमांत उपयोगिता बरोबर 10 गुणिले 10 म्हणजे 100. 8 नगाची सीमांत उपयोगिता जी आहे ती 8 गुणिले 10 म्हणजेच 80. 7 नगाची सीमांत उपयोगिता 7 गुणिले 10 म्हणजे 70. 5 नगाची सीमांत उपयोगिता 5 गुणिले 10 म्हणजेच 50. 3 नगाची सीमांत उपयोगिता म्हणजेच 3 गुणिले 10 म्हणजे 30 आणि एका नगाची सीमांत उपयोगिता म्हणजेच 1 गुणिले 10 बरोबर 10. तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता या ठिकाणी रुपयामध्ये आपण घेतलेली आहे. चौथ्या रकान्यामध्ये आपल्याला बाजार किंमत दाखवलेली आहे आणि ती सर्व नगांना समान दाखवलेली आहे. सर्व नगांना तिची किंमत ही 50 रुपये एवढी आपण दाखवलेली आहे. सर्व ठिकाणी ती समानच आहे. आता शेवटचा जो रकाना आहे त्या रकान्यामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत यांची तुलना करायची आहे. म्हणजेच आपण पाहिलं आता की मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे तिचं रूपांतर आपण पैशामध्ये करून घेतलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी सर्व दाखवलेले आहेत. या ठिकाणी बाजार जी किंमत आहे ती किंमत सर्वत्र आपण 50 ही गृहीत धरलेली आहे आणि ती आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. आता आपल्याला सीमांत उपयोगिता व किंमत यांच्यामधला संबंध अभ्यासायचा आहे. या ठिकाणी पहिल्या नगाच्या वेळेला उपभोक्त्याला 10 नगांच्या सीमांत उपयोगितेपासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती आहे 100 रुपये आणि
बाजार किंमत जी आहे ती आहे 50 रुपये. म्हणजे पहिल्या नगाची खरेदी करण्यासाठी उपभोक्त्याला 50 रुपये द्यावे लागतात आणि त्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता आहे 100 एवढी सीमांत उपयोगिता त्याला मिळते. म्हणजेच किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता ही जास्त आहे. दुसऱ्या नगाच्या वेळेलासुद्धा उपभोक्त्याला 50 रुपये द्यावे लागतात आणि त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता आहे 80 एवढी. या ठिकाणी सुद्धा 50 रुपयापेक्षा मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता जास्त आहे. म्हणजेच ती 80 एवढी आहे. तिसऱ्या नगाच्या वेळेलासुद्धा उपभोक्ता 50 रुपये देतो आणि मिळणारी त्याच्यापासून जी सीमांत उपयोगिता आहे ती आहे 70. म्हणजे पहिल्या 3 नगाच्या वेळेला आपल्याला द्यावी लागणारी किंमत ही कमी आहे आणि त्या किमतीपेक्षा त्या वस्तूपासून मिळणारं जे समाधान आहे, जी सीमांत उपयोगिता आहे ती जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी उपभोक्ता खरेदी जास्त प्रमाणामध्ये करतो. कारण या ठिकाणी नगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. कारण या ठिकाणी उपभोक्त्याची गरज ही तीव्र असते. नंतरच्या चौथ्या नगाच्या वेळेला सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत ह्या दोन्हीही समान असतं. म्हणून या स्थितीमध्ये उपभोक्ता चौथा नग घेण्याचा विचार करतो. तर 5व्या आणि 6व्या नगाच्या वेळेला या स्थितीमध्ये उपभोक्त्याला द्यावी लागणारी किंमत ही 50 रुपये आहे, तर मिळणारं समाधान हे त्यापेक्षा कमी आहे. म्हणजे 5व्या नगाच्या वेळेला त्याला 50 रुपये मोजावे लागतात, तर मिळणारी सीमांत उपयोगिता त्यापेक्षा कमी म्हणजेच 30 एवढी आहे. 6व्या नगाच्या वेळेलासुद्धा त्याला 50 रुपये मोजावे लागतात आणि मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती 10 एवढी आहे. म्हणजेच किंमत जास्त आणि मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी असते. या स्थितीमध्ये उपभोक्ता नगांची खरेदी करणे थांबवतो. कोष्टकामध्ये आपल्याला 3 टप्पे पाहायला मिळतात. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा आपल्याला मिळणारी जी सीमांत उपयोगिता असते ती सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा जास्त असते. ही अवस्था पहिल्या 3 नगांच्या वेळेला आपल्याला दिसून येते. या ठिकाणी असणारी जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता ही जास्त असते. यालाच आपण असं म्हणू शकतो की सीमांत उपयोगिता क्ष म्हणजेच क्ष वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा मोठी असते. यालाच आपण असं म्हणू शकतो MUX इज ग्रेटर दॅन PX, मार्जिनल युटिलिटी ऑफ X इज ग्रेटर दॅन प्राईज ऑफ X. ही अवस्था पहिल्या 3 नगांच्या वेळेला आपल्याला दिसून येते. यालाच आपण सीमांतपूर्व नग असं म्हणतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच चौथ्या नगाच्या वेळेला दिलेली किंमत आणि त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे हे दोन्हीही समान असतात. या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल होतो. म्हणजेच या ठिकाणी दिली जाणारी किंमत ही मिळणाऱ्या सीमांत उपयोगितेच्या बरोबर असते. यालाच आपण MUX इज इक्वल टू PX म्हणजेच मार्जिनल युटिलिटी ऑफ X इज इक्वल टू प्राईज ऑफ X असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ही अवस्था चौथ्या नगाच्या वेळेला आपल्याला दिसून येते. या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल होतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये 5व्या आणि 6व्या नगाच्या वेळेला आपल्याला 5व्या आणि 6व्या नगाच्या वेळेला दिलेली किंमत आणि मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे त्यामध्ये दिलेली किंमत ही जास्त आहे आणि त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता या ठिकाणी आपल्याला
कमी दिसून येते यालाच आपण असं म्हणू शकतो सीमांतोत्तर नग असं म्हणतात. म्हणजेच सीमांत उपयोगितापेक्षा किंमत ही जास्त असते किंवा किंमत जास्त आहे आणि मिळणारी उपयोगिता सीमांत उपयोगिता ही त्यापेक्षा कमी असते. यालाच आपण असं म्हणू शकतो MUX इज लेस दॅन PX, मार्जिनल युटिलिटी ऑफ X इज लेस दॅन प्राईज ऑफ X. ही अवस्था आपल्याला 5व्या आणि 6व्या नगाच्या वेळेला दिसून येते. यालाच सीमांतोत्तर नग असे म्हणतात. अशा पद्धतीने आज आपण सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध याचा अभ्यास केलेला आहे.